ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप हा कारखानदारांचा पक्ष झाल्याची टीकावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना टोला लगावलाय। यावेळी पाटील म्हणाले, हाके यांनी टीका केली म्हणून काय होतं? जनता प्रत्येक निवडणुकीत भाजपला भरघोस मतदान करत आहे। जनतेला सर्व काही चांगलं कळतं, ती भाजपाच्याच पाठीशी असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं। सांगलीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाले, जागतिक राजकारण हे जगावर कोणाचे प्रभुत्व यावरून सुरू आहे। त्याचा परिणाम म्हणून सध्याचे इंधन संकट उभारले, त्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सावध राहण्याचं आवाहन केलं होतं। इंधनाचा साठा पुरवून वापरावा लागेल असं स्पष्ट केलं होतं। कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधन महागलं, परिणामी वस्तूंचे दर वाढले असल्याचं पालकमंत्री पाटील यांनी सांगितले। कॉकरोच जनता पार्टीला मिळणारा प्रतिसाद त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधलेलं असता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आपल्या देशाची लोकशाही समृद्ध आहे, परिपक्व आहे। कोणालाही नवीन पार्टी करणं, आरोप करणं, मागण्या करणं याचे अधिकार आहेत। लोक ठरवतील की काय योग्य आणि काय अयोग्य, असंही पालकमंत्री पाटील यांनी सांगितलंय। भाजप असून सुद्धा सध्या हा कारखानदाराचा पक्ष झालेला नाही, असं त्यांनी म्हणून काय होतं, तरीही निवडणुकांमध्ये भरघोस मतं मिळतातच ना। काँग्रेस पार्टी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, मंत्र्यांचा सुद्धा राजीनामा मिळालेला आहे। काय वाटतं? असं आहे की भाजप सुद्धा सोशल ह्या देशाची लोकशाही इतकी समृद्ध आहे, इतकी मॅच्युअर्ड आहे की अशा प्रकारे कोणालाही नवीन पार्टी करणं, आरोप करणं, मागणी करणं याचे अधिकार आहेत। लोक ठरवतील की काय योग्य काय आहे। जरांगींच्या आंदोलनानंतर बऱ्याचशा मागण्या देशामध्ये युद्ध चालू आहे, त्यामुळे सगळीकडेच वाढलेलं आहे। मग ती फॅक्टच आहे ना। आता वेळ नाही, अदरवाईज जागतिक राजकारण याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे की जागतिक राजकारण काय दिशेने चाललं आहे, ते कुठल्या मुद्द्यावर चाललंय। ते विकासाच्या मुद्द्यावर नाही चाललेलं आहे, ते प्रभुत्व, कोणाचं प्रभुत्व राहणार जगावर याच्यासाठी चाललं आहे। आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी भविष्यातला वेध घेऊन आपल्या सगळ्यांना सावध केलेलं आहे। अरे बाबा, हे परमेश्वरी कृपेने मिटलं, आनंद आहे। अदरवाईज आपल्याकडे असणारा स्टॉक आपल्याला पुरवून वापरावा लागेल। आता तो स्टॉक पुरवून वापरत असताना कच्चं तेल जे आपण घेतो, ज्याला क्रूड ऑइल म्हणतो, त्याचे बॅरेलचे रेट इतके वाढले की ज्यामुळे आपल्याला आपोआपच त्याचा इफेक्ट हा पुढे सरकवावा लागतो। त्यामुळे तेलाचे भाव वाढले की आपोआप वाहतुकीचे दर वाढतात, वाहतुकीचे दर वाढले की वस्तूंचे दर वाढतात। एकनाथ शिंदे